प्लीज रिक्वेस्ट असेल मान्यवरांना मी विनंती करतो आपण पुन्हा एकदा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. खेळाडू ऑलरेडी उशीर होतो मित्रांनो. आपण या टीम साहेबा मला वाटते इथे आहेत. प्रदोष सर्वांना घेऊन यायचं प्लीज रिक्वेस्ट असेल. टीम हितांश क्रियांश 11 नवापूर आपण सर्वांनी मंचाच्या जवळ या. टीम जेसीसी आणि नवयुग 11 बहुतांश खेळाडू दिसतात. प्रेक्षकांना विनंती असेल आपण सर्वांनी या. प्रथमतः ह्या स्पर्धेला लाभलेले आदरणीय सन्माननीय प्रशांत गजानन पाटील साहेब त्यांचा आपण यथोचित सन्मान ह्या स्पर्धेच्या वतीने आपण करणार आहोत. मी संपूर्णतः आयोजकांना विनंती करतो. चेतन अनिकेत पाटील आपल्याला सर्वांना विनंती असेल आपण मुख्य मंचाच्या दिशेने या. मित्रांनो आपण आयोजक आहेत. प्लीज रिक्वेस्ट आपण सर्वांनी आधी येथे या. अनिकेत चला सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी या. मुख्य मंचावर आपण आलेले मान्यवर आणि त्यांचा यथोचित सन्मान करणार आहोत. प्रशांत गजानन पाटील साहेब आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय. चेतन पाटील साहेब आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान केला जाईल. सन्मान आणि खऱ्या अर्थानं अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न संपूर्णतः आज आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी NPL 2026 बिग बॅश आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं चेतन पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. त्यानंतर अनिल पाटील साहेब आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. अनिकेत पाटील आपण यायचे आपल्या शुभ हस्ते. अनिल पाटील साहेब आपण यायचे आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत सन्मान करणार आहोत. आर्थिक देणगीदार दानशूर असे व्यक्ती आणि त्यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान आणि हा केला जातोय. त्यानंतर सदा पाटील आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत सन्मान करतोय. प्रकाश पाटील साहेब वन ऑफ द लेजंड खेळाडू आणि त्यांच्या शुभ हस्ते सदादादा आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही यथोचित सन्मान करतोय. ही माईची उपदार देणारी शाळा आणि त्यानंतर ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं. त्यानंतर सन्माननीय भावेश पाटील साहेब चेतन पाटील आपण यायचे आपल्या शुभ हस्ते. भावेश पाटील साहेब आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही यथोचित सन्मान करतोय. ही मायेची उपदार देणारी शाळा आणि त्यानंतर ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन आपला देखील सन्मान केला जातोय. खेळाडूंना विनंती असेल प्लीज आपण सर्वांनी यायचंय. टीम साहेबा टीम JCCB हितांश क्रियांश 11 नवापूर सर्वांनी या. सन्माननीय संतोष पाटील साहेब आपण देखील यायचं. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो आयोजक अक्षय पाटील एक चांगले खेळाडू आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आणि त्यांचा एक सिनियर खेळाडू आणि त्यांचा हा सन्मान केला जातोय. निर्मळ खऱ्या अर्थानं नारंगी म्हटलं तर नारंगी नगरीतील एक सातत्यानं ह्या व्यक्तीकडे पाहिलं जाते आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत सन्मान करतोय. त्यानंतर हेमंत पाटील साहेब आपल्याला मी विनंती करतो आपण देखील यायचंय.
विजय पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. हेमंत दादा पहिल्या दिवसापासून ह्या स्पर्धेला भेट देत असताना आपण पाहिलं, मग अगदी ते दुपारचं सत्र असेल, संध्याकाळचं रात्रीचं सत्र असेल आणि आता अंतिम दिवसामध्ये प्राइज डिस्ट्रीब्युशन पर्यंत त्यांना देखील आपण पाहतोय. सन्माननीय विकास पाटील साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत सन्मान करतोय. पियुष म्हात्रे आहेत मुख्य आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते विकास घरत साहेब आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत सन्मान करतोय. त्यानंतर मिथुन पाटील साहेब, सन्माननीय मिथुन पाटील साहेब आणि त्या मनीष यांना मी विनंती करतो आपण यायचं. मनीष आपल्या शुभ हस्ते त्यानंतर पुढील सन्मान खऱ्या अर्थानं रमेश भगत साहेब, वन ऑफ द ग्रेट लेजंड खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची एक वेगळी ओळख. एकदा जोरदार टाळ्या. मी विनंती करतोय हितेश म्हात्रे आपण यायचं आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान केला जाईल. रमेशदादा येथे आहेत आणि रमेशदादा सोबत आता आम्ही चर्चा देखील साधणार आहोत. खऱ्या अर्थानं क्रिकेटला खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीनं जपलंय ते खेळाडू आमच्यासोबत आता चर्चा साधतात. खऱ्या अर्थानं वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ह्या स्पर्धा आपण प्रत्येक आठवड्यामध्ये पाहतोय, परंतु नारंगीचं आयोजन NCC चषक खऱ्या अर्थानं ना भूतो ना भविष्य म्हणून त्या स्पर्धेकडे 25वा पर्व आणि ते प्रत्येकाच्या नजरेत आहे, परंतु हे दुसरं पर्व आणि ह्याबद्दल नक्कीच दादा ऐकायला आवडेल. आमचे नारंगी ग्राउंड खूप छान आहे. एकविरा मंडळ हे नारंगी ग्राउंड आमचं खूप छान आहे आणि एकविरा क्रिकेट क्लब खूप छान आहे. आणि मला तिसऱ्यांदा हा अवॉर्ड भेटला आहे. पहिल्यांदा 99 भेटलेला विद्यामंदिरमध्ये, दुसऱ्यांदा 2000 भेटलेला MGV वर्तक आणि हा तिसऱ्यांदा अवॉर्ड. यस, थँक्यू दादा. हॅलो, हॅलो ठीक. आदरणीय सन्माननीय ह्या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर अर्थात ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला प्रथम पारितोषिक देण्यात आलंय असे दानशूर व्यक्ती अर्थात दशरथ दादा पाटील आणि त्यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं कालच्या दिवसामध्ये देखील केला होता, परंतु आयोजकांची सर्वांची रिक्वेस्ट आहे दादा आज पुन्हा एकदा संपूर्णतः आयोजक अर्थात आई एकविरा क्रिकेट क्लबचा तो संपूर्णतः संघ आपण एकत्रित यायचंय आपल्या शुभ हस्ते. द गोल्डन हार्ट आगरी किंग आणि ज्यांच्या चेहऱ्यावर सातत्याने एक वेगळं स्मित हास्य असतं असे दशरथ दादा पाटील आणि त्यांचा ह्या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा यथोचित सन्मान हा मुख्य मंचावर केला जातोय. ही संपूर्णतः आमची टीम आहे आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी. त्यानंतर ह्या स्पर्धेला लाभलेली आमची संपूर्णतः टीम आहे, त्यामध्ये प्रथमतः आम्ही सत्कार करतोय खऱ्या अर्थानं ज्याने विकेट बनवली असे नारंगी गावचे आणि नारंगी गावासाठी सातत्यानं वी लव्ह फॉर क्रिकेट वी लिव्ह फॉर क्रिकेट असे व्यक्ती अर्थात दिनेश मांगेला सर, दिनेश दादा मांगेला आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं हा केला जाईल. दिनेश दादा अनुपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार घेण्यासाठी यावेळेला प्रकाश दादा येत आहेत.
प्रकाश दादा आपण यायचे आयोजक आहेत आणि कल्पेश दादांना मी विनंती करतो, कल्पेश दादा आपण या. आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून खेळपट्टी प्रशांत घरातने देखील तो उल्लेख केला होता की अंडरआर्म क्रिकेटमध्ये प्रथमच ही खेळपट्टी आपण पाहतो आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सन्माननीय गौतम पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. गौतम पाटील दादा आपण मुख्य मंचावर यायचंय. त्यानंतर ह्या स्पर्धेला लाभलेले ह्या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक म्हणून ज्या चेहऱ्याकडे पाहिलं जातं आणि असा एक चेहरा, असा एक मोहरा खऱ्या अर्थानं नक्कीच त्या खेळाडूचा उल्लेख करावा असा वाटतोय. ही संकल्पना ज्यानं राबवली आणि आई एकविरा क्रिकेट क्लब संघाचा खऱ्या अर्थानं उगमदाता म्हणून ज्या व्यक्तीकडे पाहिलं जातं अर्थातच त्या खेळाडूचं नाव, त्या आयोजकाचं नाव मिस्टर पियुष म्हात्रे. पियुष आपण यायचं आपला देखील या संपूर्णतः नारंगी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सर्वाधिक मोठा सत्कार आयोजकांमध्ये सर्वाधिक मोठा रोल त्याचा राहिला होता आणि त्याचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण संपूर्णतः आयोजकांनी पुन्हा एकदा जॉईन व्हायचं. खेळाडूंना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या. मुख्य आयोजक म्हणून पियुषकडे पाहिलं जात आहे आणि पियुषला आयोजकांची आता रिक्वेस्ट आहे ह्या स्पर्धेबद्दल ज्या प्रकारचं स्ट्रगल खऱ्या अर्थानं राहिलंय. अनेकांना उल्लेख केला की पाठच्या 3 ते 4 महिन्यापासून प्रचंड मोठी मेहनत आहे. एखादी स्पर्धा म्हटलं तर एका दुख्याचं काम नाही आहे, परंतु सर्वाधिक महत्त्वाचा रोल प्रत्येक गोष्टीमध्ये पियुषचा राहिला आणि पियुषचं मनोगत आपण ऐकणार आहोत. रोल तर हा माझा एकट्याचा नाही आहे. ही टुर्नामेंट करण्यात एकटा कोणी करू शकत नाही. पूर्ण आमची टीम आणि नारिंग गावाचा सपोर्ट आणि सर्व मान्यवरांचा सपोर्ट असल्यामुळे ही टुर्नामेंट सक्सेसफुल होते. आणि खास करून पॉम्सर मागेला सर्व पोरं 1 महिन्यापासून फिरत होते. विकेट बनवणे, विकेटला माती कुठून आणणे, सर्व पूर्ण टीम, पूर्ण गाव, सर्व छोटीपासून मोठी पोरं सर्व जोडीने होते. त्यामुळे सक्सेसफुल झालेली आमची टुर्नामेंट. याच खऱ्या अर्थानं पियुषनं चांगला उल्लेख केला. एखादी स्पर्धा म्हटलं तर फक्त मॅन पॉवर नव्हे तर त्या पाठी असणारे आर्थिक देणगीदार आणि देणगीदार खऱ्या अर्थानं आपण दशरथ दादांना पाहतोय मुख्य मंचावर आहेत. त्यानंतर ह्या स्पर्धेला लाभलेले आमचे डीजे मॅन, डीजे वादक आपण देखील यायचंय. नयन मांगेला नारंगी गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा देखील आयोजकांच्या वतीनं आम्ही चेतन पाटील आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. डीजे मॅन नयन आहेत. पाठच्या 3 दिवसामध्ये आपण नयनला ऐकलं होतं. आमच्या आवाजाची देखील अगदी बारकाईनं त्याने काळजी घेतली. कुठे बेस कुठे इको ह्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असताना डीजे मॅन आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत सन्मान करतोय. त्यानंतर संपूर्णतः आमची टेक्निकल टीम अर्थातच DBN चॅनल आज घरच्या मैदानामध्ये आहेत. DBN चॅनल आपला देखील आम्ही प्रवीण पाटील आणि त्यांची संपूर्णतः टीम आपण एकत्रित यायचं आहे. असे कमी प्रमाणात क्षण असतात. म्हणजे DBN टीम आपण पाहायला गेलं तर अनेक महाराष्ट्रभर भ्रमण आहे, परंतु आज घरच्या मैदानामध्ये घरचे संपूर्णतः मान्यवर आहेत आणि घरच्या मैदानामध्ये हा स्वागत सन्मान केला जातो. हे 2 ऑनर असे हे 2 चेहरे आहेत. पुन्हा एकदा थोडासा वेळ घेतोय. खऱ्या अर्थानं फिजिकल डिसॅबिलिटीची स्पर्धा पार पडली आणि त्यामध्ये म्हटलं जातं ना की ना उगवू त्या सूर्याचा माज ना मावळ त्या सूर्याची लाज, असे हे व्यक्ती आहेत. वनखेड्यामध्ये जी स्पर्धा पार पडली खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय लेवलचं ते स्टेडियम आणि त्या स्टेडियममध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक जण आमची टेक्निकल टीम आणि ही संपूर्णतः टेक्निकल टीमचा एकत्रित सत्कार केला जातोय. प्रचंड मोठी मेहनत, एक स्वप्न पाहिलं होतं, एक स्वप्न खऱ्या अर्थानं उराशी घेऊन आज हे 2 बंधू अक्षरशः संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये एक त्यांची वेगळी चर्चा आहे. त्यानंतर ह्या स्पर्धेला लाभलेले आमचे पंच अर्थातच पंच परशुराम पाटील, गंभीर पाटील सरांना मी विनंती करतोय. गंभीर सर. आदरणीय सन्माननीय संतोष दादा आपल्याला मी विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते पंच गंभीर पाटील
टेनिस क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वाधिक ख्यातनाम पंच म्हणून गंभीर सरांची एक वेगळी ओळख आहे. दादांना मी विनंती करतो आपण या. आणि दादा म्हणतात आपला फेवरेट आहे, ऑल टाइम फेवरेट आहे. एक युनिक असं हे सन्मान चिन्ह आहे. गंभीर सरांनी ह्या सन्मान चिन्हामध्ये म्हटलंय आउट आहे, ओ ड्युटी. जिवलग मित्र आहेत खऱ्या अर्थानं दोन. आणि गंभीर सर डेडिकेट करतात. प्रकाश पाटील, अल्ला क्या बात आहे. 25 वर्षापासूनचे मित्र आहेत दोन. आणि एका फ्रेम मध्ये येत असताना आपण पाहतोय कॅमेरामॅन फोकस करो. फोटोशूट देखील केला जाईल आणि डेडिकेट केला जातोय गंभीर सरांना. जय साई संघाचे कर्णधार आणि आज देखील त्यांचा एक वेगळा दबदबा संपूर्णतः वसई तालुक्यामध्ये आपण पाहतोय. त्यानंतर अजून एक या स्पर्धेला लाभलेले पंच विवेक पाटील सर. विवेक पाटील सर आपण देखील यायचंय. नारंगी गावचे सुपुत्र आणि विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांचा देखील एक सातत्यानं नामोल्लेखन केलं जातं. विवेक सरांना मी विनंती करतोय. विवेक सरांनी जर्सी चेंज केले, आज चॅम्पियन आहेत. आज की पार्टी विवेक भाई आपकी तरफ से. सन्माननीय भावेश पाटील आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते. विवेक सर देखील डेडिकेट करणार होते परंतु त्यांचा आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आणि ह्या स्पर्धेला लाभलेले पंच अजून एक राजू पाटील सर आपल्याला देखील विनंती असेल. राजू पाटील सर, सर आपण देखील यायचं. आपला देखील एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. सन्माननीय मिथुन पाटील सर आपल्याला मी विनंती करतो आपण या. मिथुन पाटील साहेब आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. ह्या स्पर्धेला लाभलेले पंच आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत सन्मान करतोय. त्यानंतर ह्या स्पर्धेला लाभलेले आमचे साथी समालोचक अर्थातच द क्रिकेट एक्सपर्ट आणि प्रत्येक आयोजकांना हवा असा असणारा आवाज अर्थातच तुकाराम मांगेला सर. तुकाराम मांगेला सर अनुपस्थित आहेत. उद्या देखील मॅचेस आहेत आणि त्या कारणास्तव. त्यानंतर आमच्या स्पर्धेला लाभलेले अजून एक पंच समालोचक अर्थातच एक एनर्जी आणि सातत्यानं ज्यांचा एक वेगळा फ्लो म्हणून अंडरआर्म क्रिकेटमध्ये वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन असेल, विरार क्रिकेट असोसिएशन असेल आणि सातत्यानं त्यांचा आपण आवाज ऐकतोय असे कौस्तुभ मेहर सर आणि त्यांचा देखील ह्या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातो. मी विनंती करतोय विकास पाटील सर आपण यायचं. विकास घरत सर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नारंगी गावातील ग्रामस्थ आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा आपण स्वागत सन्मान करतोय. त्यानंतर हा स्पर्धेला लाभलेले अजून एक समालोचक अर्थातच आयुष नाईक. आयुष आहे का? आयुष आपण यायचंय. आयुषचा नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय खऱ्या अर्थानं. मला वाटतं वय वर्ष फक्त 10 ते 12 वर्षाचं आहे परंतु प्रचंड मोठी आवड आहे. स्वखर्चाने सातत्यानं आपण पाहतोय ह्या असे प्रचंड मोठी आवड आणि वसई तालुक्याचं खऱ्या अर्थानं हे भविष्य आहे. स्वतःच्या खर्चानं सातत्यानं अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धांमध्ये स्वतः खिशातून ते पैसे जमा करत असताना मला कॉमेंट्रीसाठी जायचे आहे. मग ते अंडरआर्म असेल, ओरम असेल आणि ह्या खेळाडूला एक खऱ्या अर्थानं ह्या खेळाडू देखील आहे चांगला प्रचंड मोठी आवड आहे. आणि छोट्या मुलांचा म्हणताना की एक ऑनर आहे साहेबासंघ सातत्यानं म्हणत असतोय. आणि असे हे व्यक्ती आहे आणि मान्यवरांना मी विनंती करतोय आपण प्रशांतदादा पाटील आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. ह्या आयुषचा आपण पाठच्या 2 दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये देखील आयुषचा आपण आवाज ऐकला आणि आयुषचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सत्कार करतोय. पुढील वाटचालींसाठी आयुष खूप साऱ्या शुभेच्छा. आयुष प्रकाश दादाची आयोजकांची रिक्वेस्ट आहे हा आयोजनाबद्दल थोडक्यात बोलायचं आहे. आयोजन तर खूप चांगलाच आहे. मी आज या स्टेजपर्यंत का पोचलोय
सायबा टीमने मला संधी दिली म्हणून मी आज स्टेजला पोचलो आहे. आणि जर समजा मला कॉमेंट्री शिकवली आहे मृदुल मेहर आणि भरत मोरे सर आणि कौस्तुभ मेहर, हे 3 व्यक्ती सायबा प्रीमियर लीगला होते. तिकडून मला एक स्टेज भेटला आणि मी कॉमेंट्री करतोय. अजून मी एवढा मोठा झाला नाही. मी मानत नाही की मी स्टार प्लेअर झाला आहे, स्टार कॉमेंटेटर आहे. मी जेवढा आहे तेवढ्यामध्ये मी खुश आहे. आणि प्रयत्न करणार पुढील वाटचालींसाठी. आयुष, आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येक असोसिएशन आपलं तुझ्या पाठी असणार आहे प्रत्येक गोष्टीत. आणि त्यानंतर आणखीन एक समालोचक मागील 3 दिवस झाले त्यांचा आपण आवाज ऐकला असते. आमच्या नवापूरचे मृदुल मेहर यांचा आपण सन्मान करणार आहोत. गौतम पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मृदुल मेहर यांचा करणार आहोत. मागील 3 दिवस झाले ज्यांचा आपण आवाज ऐकला. नेहमीच आपल्याला विविध व्हिडिओद्वारे आपल्याला दिसतात असे मृदुल मेहर यांचा सन्मान आपल्या मुख्यमंत्री केला जातोय. मृदुल, या स्पर्धेविषयी 2 शब्द. खऱ्या अर्थानं मी पाठच्या 3 दिवसामध्ये भरपूर बोलतोय, परंतु म्हटलं जाताना नारंगी म्हटलं तर संपूर्णतः आपला समाज आहे, आगरी कोळी समाज. आणि आम्ही देखील नवापूर म्हटलं तर संपूर्णतः कोळी समाज आणि तेथून आम्ही देखील येतोय. परंतु अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा तो उल्लेख करावा असा वाटतोय. आमचा देखील स्वतःचा व्यवसाय आहे. माझे बंधू असतील, अनेक जण आहेत, ॲडजस्ट करून आणि तिथून थोडासा वेळ जितका देता येईल. क्रिकेटवर खऱ्या अर्थानं प्रचंड प्रेम आहे, खेळायचं देखील वेळ आहे, परंतु तितकासा गेम नाही आहे. परंतु आम्ही फील्ड चेंज करतोय. आम्ही आता समालोचक क्षेत्रामध्ये येतोय आणि तिथून खऱ्या अर्थानं ही प्रचंड वेळ. आणि आमचे मार्गदर्शक खऱ्या अर्थानं भरत मोरे सर असतील, तुकाराम मंगेला सर असतील, अनेक जण आहेत आणि त्यांचा खऱ्या अर्थानं तितक्याच सपोर्ट असतो, त्यांचं गायडन्स. आणि त्या कारणास्तव आता थोडंफार करण्याचा तो प्रयत्न करतोय. राहिला आयोजनाबद्दल, आणि आयोजन म्हणजे ज्या प्रकारचा आपण तो एंट्री गेट पाहतोय आणि त्यानंतर जणू काही कारल्यावरची एकविराई आपली आज नारंगीमध्ये येऊन बसले की काय, आणि त्या प्रकारचा. आणि त्यानंतर आपण तो जय मल्हार खऱ्या अर्थाने आगरी कोळी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न हा नारंगीनं सातत्यानं केला आहे. आणि आई एकविरा मातेचं खऱ्या अर्थानं आगरी कोळी संस्कृती आणि नारंगीचं काय नातं आहे हे सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न संपूर्णतः आयोजकांचा राहिला आहे. यस, धन्यवाद. जास्त वेळ होतो त्या कारणास्तव जास्त चर्चा आपण नाही करणार आहोत. तर पुन्हा एकदा स्वागत सन्मान आहेत आणि त्या दिशेने आपण वळतोय. पुढील सन्मान खऱ्या अर्थानं मंडप डेकोरेटर्स प्रवीण पाटील, मारंबळपाडा. मारंबळपाड्यातील प्रवीण पाटील आम्हाला मंडप या ठिकाणी अवेलेबल करून दिला चांगल्या पद्धतीनं. कल्पेश पाटील, कल्पेश पाटील आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते तो सत्कार केला जाईल. आहेत का? विकास पाटील आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. विकास पाटील साहेब आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. हा विकास घरात दादा. आता घरतातून आम्ही देखील पाटील कुटुंबात आणला, क्षमा असावी. विकास दादा घरात आणि त्यांच्या शुभ हस्ते आमचं मंडप डेकोरेटर्स अवेलेबल नाही आहेत, परंतु कल्पेश दादा आहेत. मंडप डेकोरेटर्स विजय पाटील. विजय पाटील दादा आपण देखील यायचे. आपला देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते मिथुन दादा पाटील. मिथुन दादा पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते हा मंडप डेकोरेटर्स आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान करतोय. त्यानंतर ह्या स्पर्धेला लाभलेले आमचे मॅन्युअल स्कोरर निहाल चव्हाण. मॅन्युअल स्कोरर खऱ्या अर्थानं आमच्या समालोचकांचा आरसा म्हणून सातत्यानं म्हटलं जातंय. निहाल चव्हाण आपण देखील यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला देखील सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय भावेशदादा पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते. निहाल आहेत मॅन्युअल स्कोरर. आजच्या दिवसात कालच्या दिवसात आपण त्यांना पाहिलं होतं. त्यानंतर अजून एक मॅन्युअल स्कोरर अर्थातच सनी म्हात्रे. सनी म्हात्रे, सनी म्हात्रे आपण देखील यायचंय. हितांशु पाटील. हितांशु पाटील
राज भोईर. राज आपण आहात. चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते राजचा हा सत्कार केला जाईल. मॅन्युअल स्कोरर आमच्यापर्यंत ती अचूक माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सत्कार करतोय. त्यानंतर कल्पेश पाटील, मॅन्युअल स्कोरर कल्पेश पाटील. कल्पेश भाऊ आपण देखील यायचंय, आहात का? त्यानंतर सांघिक पारितोषिक आणि वेल मित्रांनो खेळू नका सँडी प्लीज. त्यानंतर अजून एक महत्वाचा सत्कार अर्थातच गौतम दादा पाटील. गौतम दादा पाटील आपला देखील आयोजकांच्या वतीने आम्ही स्वागत सन्मान करतोय. दादा आपण यायचंय. अनिकेत पाटील आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते. वन ऑफ द ग्रेट प्लेयर गौतम दादा पाटील. टेनिस क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट आणि त्याचा एक वेगळा दबदबा आज देखील आपण पाहतोय. म्हटलं जातं ना KGF मध्ये एक वाक्य आहे की घायल शेर की सासे उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. आणि हा खऱ्या अर्थानं चांगला खेळाडू म्हणून सातत्यानं गौतम दादा ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं. त्यानंतर टॉप 6 मध्ये असणारे आपण सांघिक पारितोषिक आणि सांघिक पारितोषिकच्या दिशेनं वळतोय. चिट्ट्या उडवल्या जातील. नवयुग 11 जयस्मृती अर्णाला, टीम दिविशा तेजस 11 आणि जयू दुर्गेश 11. चला तिन्ही संघाचे कर्णधार एखादा प्रतिनिधी असेल तरीही चालेल. तिन्ही संघाचे आपण यायचे. नवयुग 11 जयस्मृती अर्णाला नंबर असतील 4, 5, 6. भाऊ ये. दिविशा तेजस 11 आणि जयू दुर्गेश 11. जयू दुर्गेश 11चं कोणी नसेल तर नवयुग वाला एखादा कोणी आला तरी चालेल एक्स्ट्रा खेळाडू. तीन चिठ्ठ्या उडवल्या जातील. सांघिक पारितोषिके आणि त्यासाठी आपण या मुख्य मंचाच्या दिशेने या. चार, 5 आणि 6 ह्यासाठी आपण त्या चिठ्ठ्या उडवतोय. तब्बल 24 संघांचा समावेश आणि 24 संघातून टॉप 6 मध्ये आलेले हे 3 संघ आहेत. दिविशा तेजस 11, नवयुग 11 जयस्मृती अर्णाला आणि जयू दुर्गेश 11 अर्णाला. अतिशय चांगला खेळ ह्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा देखील पाहिला. आयोजक आहेत आणि आयोजक यावेळेला त्या चिठ्ठ्या घेऊन येत आहेत आपल्यापर्यंत. सहावा नंबर, 6वा जयू दुर्गेश 11 अर्णाला. 5वा दिविशा तेजस 11. आपण मुख्य मंचावरच राहायचंय बाबू. प्रथमतः आपण 6वा क्रमांक आणि 6वा क्रमांक जयू दुर्गेश 11 संघाला जातोय. रोख पारितोषिक आणि आकर्षित करणारी NPL सीझन 6, सीझन 2 आणि सीझन 2 ची या ठिकाणी त्या आकर्षित करणारी ट्रॉफी देखील देऊन आपला सत्कार केला जाईल. आदरणीय सन्माननीय अनिलदादा पाटील, अनिल पाटील साहेब आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. या स्पर्धेतील 6वा क्रमांक संघाचं नाव जयू दुर्गेश 11 अर्णाला. दादा आपण यायचंय. चेतन पाटील, अनिकेत पाटील आणि त्यांच्या माध्यमातून आकर्षित करणाऱ्या ह्या ट्रॉफीज आणि त्या ट्रॉफीज देऊन खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेतील 6वा क्रमांक संघाचं नाव जयू दुर्गेश 11 अर्णाला. हार्डलक टीम परंतु अतिशय चांगला खेळ. त्यानंतर 5वं पारितोषिक संघाचं नाव आहे
दिविशा तेजस 11. मी मान्यवरांना विनंती करतोय, सन्माननीय भावेश पाटील साहेब आपण या. भावेश पाटील साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील NPL सीझन 2 आणि सीझन 2 मधील 5वा क्रमांक दिविशा तेजस 11 संघ. चतुर्थार्थ पारितोषिक संघाचं नाव यंगस्टर खेळाडू त्या संघामध्ये सातत्यानं आपण पाहतोय आणि यंगस्टरचा भरडा असणारा संघ, संघाचं नाव आहे नवयुग 11 जयस्मृती अर्णाला. संतोष पाटील साहेब आणि गौतम पाटील आपण एकत्रित यायचं आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील चतुर्थार्थ क्रमांक. दादा आपण दोघांनी एकत्रित यायचं आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेत. अतिशय चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला. चतुर्थार्थ क्रमांक आणि त्यानंतर ह्या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक. चतुर्थ पारितोषिक खऱ्या अर्थानं बाबा मोटर्स आणि त्यांच्या माध्यमातून ते आर्थिक देणगी रोख रक्कम 8,000 रुपये आणि त्यानंतर आकर्षित करणारी खऱ्या अर्थानं ट्रॉफीज चेतनदादा पाटील, अनिकेत पाटील आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय संघाचं नाव या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक, संघाचं नाव टीम सेबा. आपण एकत्रित आले तरी चालेल. सन्माननीय प्रशांत दादा पाटील आपल्याला विनंती करतोय, दादा आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक. अतिशय चांगला खेळ. खऱ्या अर्थानं दम आहे आणि त्या बळावर खऱ्या अर्थानं आजचा बर्थडे बॉय सुमित कदम. द्वितीय पारितोषिक आहे. अतिशय चांगला खेळ ह्या स्पर्धेमध्ये आपण साहेबाचा पाहिला. सुमित आज बर्थडे बॉय आहे. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं लक्ष शुभेच्छा आणि हार्ड लक टीम. परंतु पुढील वाटचालींसाठी येणाऱ्या स्पर्धेसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर ह्या स्पर्धेतील आपण द्वितीय क्रमांक द्यायचं का आधी इंडिव्हिज्युअली द्यायचं तुम्ही म्हणा. ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल मित्रांनो? प्लीज जवळ या. भाऊ साहिल आपल्याला सर्वांना विनंती असेल. सँडी आपण चॅम्पियन आहेत मृदांग. प्लीज सर्वांना रिक्वेस्ट असेल जवळ या. ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अजून कोणी होता? चिल्डीचा आवाज जास्त येतोय. मयूरचा देखील आपण ते क्षेत्ररक्षण पाहिलं. JCC संघाकडून अनेक खेळाडू होते, परंतु ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं प्रभावित करणारं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. प्लेयर ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं नसताना त्याच्या खांद्यामध्ये आता मॅन ऑफ द मॅचची जर्सी देखील आहे. आता कोण असणार आहे? खऱ्या अर्थानं त्या खेळाडूला ती डेडिकेट केली होती आणि अनेक वेळा त्याने प्रभावित करणारं ते क्षेत्र. खऱ्या अर्थानं कॉम्पिटिशन होतं, बरंच कॉम्पिटिशन होतं, परंतु सातत्यानं कन्सिस्टंट आपण ज्यांना पाहिलं आणि तो ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट NPL सीझन 2. काशीनाथ गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं कूलर देखील आहे आणि आकर्षित करणारी आणि चमचमतीत करणारी खऱ्या अर्थानं ती ट्रॉफीज आपण पाहतो आणि ती ट्रॉफी देऊन ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचं नाव मिस्टर मृदांक तांडेल चिल्डी. रमेश दादा भगत आपल्याला मी विनंती करतोय, दादा आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अतिशय चांगला खेळ खऱ्या अर्थानं खो खो पड्डू देखील आहे आणि ॲथलीट आहे आपल्या संघाला. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला रन कंप्लीट करायची होती त्यावेळेला देखील थोडासा वन साइड होता. ॲथलीट पट्टू आहे, अनेक अप्स अँड डाऊन्स आले. खऱ्या अर्थानं मृदांशी चर्चा करायला आवडेल. अनेक स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धेमध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या अगोदरची स्पर्धा छत्रपती चषक आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याकडून झालेली ती मोठी चुकी आणि त्या चुकीच्या कारणास्तव संघ स्पर्धेच्या बाहेर होता.
परंतु त्यानंतर मृदांग आमचे जवळचे मित्र देखील आहेत. त्यांना म्हटलं होतं की दादा मला एक हितेश दादाचं स्वप्न आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं ते कंप्लीट करायचं आहे आणि त्यासाठी जीवाचं रान करत असताना आज मैदानामध्ये अक्षरशः दहाडताना अग्रेसिव्ह देखील झाला होता आणि मृदांगशी आपण ती चर्चा करणार आहोत. मृदांग संघ चॅम्पियन आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आहे. कशा प्रकारे फील करतोय? मी पहिली गोष्ट म्हणेल तर आमचा हितेश गवली यांनी मला संघामध्ये चान्स दिला, हीच मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आज मी टीममध्ये आहे आणि अक्षरशः मी प्रॅक्टिसला लागलो ना तर मला प्रत्येक बॉलाला सांगतोय की एवढी फिल्डिंग चांगली आहे, एवढी फिल्डिंग चांगली आहे की थ्रो करायला घाई करू नको, विकेट नको, काय नको. आणि मी ही टुर्नामेंट झाली नारंगीची, ह्या टुर्नामेंटला एक पण थ्रो असा केला नाही की मी माझ्या स्वतःवर विश्वास ठेवलेला का कोणता पण मी मोठा विकेट असू दे मी थ्रो करणारच नाही. कशाला तर मागची टुर्नामेंट झाली मला सँडीदा पण बोलायचा, करण वैते तो पण बोलायचा आणि इथे म्हात्रे ते पण बोलायचे मला की हां बालीदादा ते पण बोलायचे थ्रो करायला जाऊ नको. आणि मी ह्याच टुर्नामेंटमध्ये तेच केलं म्हणून मला आज मी बेस्ट फिल्डर बनलो. जाम म्हणजे जाम खूप खुश आहे मी जाम आणि प्लस मी चॅम्पियन आहे, डबल खुश आहे. थँक्यू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालींसाठी संपूर्णतः आई एकविरा क्रिकेट क्लब NPLच्या वतीनं संपूर्णतः मान्यवरांच्या वतीनं देखील हा होता खऱ्या अर्थानं बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चिल्डी या नावाने एक त्यांना वेगळी प्रसिद्धी आहे. त्यानंतर ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ह्यामध्ये अनेक चढ उतार आहेत. आमच्या टेक्निकल टीमनं ज्या वेळेला आपण पाहिलं आणि त्यानंतर ज्या खेळाडूच्या नावी 6 इनिंग आणि 6 इनिंगमध्ये तब्बल 8 विकेट आहेत. कोण असणार आहे? करण कोणता आहे? गवळी वैती ओरमला आपल्याला भरपूर दिसतोय, परंतु हे अंडरआर्म क्रिकेट आहे आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूचा एक वेगळा बोलबाला आहे, गोलंदाजी आणि गोलंदाजी मार्कवर खऱ्या अर्थानं त्या खेळाडूला एक वेगळी प्रसिद्धी आहे. फिंगर, मॅजिकल फिंगर, आणि त्या खेळाडूचं नाव मिस्टर सागर भोसले. 6 इनिंग मध्ये तब्बल 8 विकेट. ह्या स्पर्धेतील NPL सीझन 2 आणि सीझन 2 मधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आकर्षित करणारे हे चषक. आणि मी विनंती करतोय त्या अगोदर आदरणीय सन्माननीय प्रशांतदादा पाटील आपण यायचंय. प्रशांतदादा पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 8 विकेट 8 इनिंग मध्ये आपण पाहतो आणि खऱ्या अर्थानं कुलर देखील आहे. इंडिव्हिज्युअल पारितोषिक काशीनाथ गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ आणि हे सर्व देऊन खऱ्या अर्थाने ह्या खेळाडूचा सत्कार केला जातोय. त्यानंतर ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. हॅलो चिक, ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट त्या अगोदर मी मेंबरांना विनंती करतोय सन्माननीय अनिल पाटील साहेब आपण या. अनिल दादा आपण यायचं. अनिल पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित NPL अर्थातच नारंगी प्रीमियर लीग सीझन 2-26 हा रण महासंग्राम आणि हॅलो चिक आणि ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ह्यासाठी अनेक चढ उतार, अनेक ट्विस्ट आणि त्यानंतर ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 71 धावा आहेत. खेळाडूचं नाव संदीप किणी आहे. हितांश क्रियांचा आवाज येतोय. अजून कोण होता? मुजम्मिल खान, नितेश पाटील देखील होता. अनेक खेळाडू आहेत. हितेश मात्र बाली देखील होता. संदीप आणि बाली दोन्ही आहेत. ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचं नाव ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 71 धावा, खेळाडूचं नाव मिस्टर मुजम्मिल खान मुज्जो. स्वर्गीय काशीनाथ गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हे कूलर देखील आहे आणि वसंत भास्कर पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय ती आकर्षित करणारी ट्रॉफीज आणि हे सर्व काही देऊन ह्या स्पर्धेतील मुज्जो देखील नाहीये, सागर देखील नाहीये. वैयक्तिक पारितोषिकी मला वाटतं घरी गेलेत, मॅचला गेलाय, बिझी शेड्यूल आहे आणि त्या कारणास्तव
बड्डे बॉय येतोय. त्यानंतर आपण ह्या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक आणि त्या दिशेनं वळतोय. खऱ्या अर्थानं चेतनदादा पाटील, अनिकेत पाटील आणि त्यांच्या माध्यमातून आकर्षित करणारी ती ट्रॉफीज आणि रोख पारितोषिक ते देऊन या ठिकाणं त्यांचा ह्या संघाचा खऱ्या अर्थानं सन्मान केला जाईल. थोडक्यात पुन्हा एकदा हुकला. या अगोदर देखील गुरुदत्त क्रिकेट क्लबचं ते मैदान आणि त्या मैदानामध्ये देखील तो संघ रनरअप होता. अगदी जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले परंतु हार्ड लक टीम संघाचं नाव जीवदानी क्रिकेट क्लब बी JCCB. आपण सर्वांनी एकत्रित यायचंय मित्रांनो, सर्वांनी या. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. सदादा विजय दादा सातत्यानं JCC म्हटलं तर एक वेगळं नातं आहे. दानशूर व्यक्ती आहेत आणि तो डीजेच्या माध्यमातून उल्लेख केला जातो. मी विनंती करतोय चेतन पाटील, अनिकेत पाटील आपण दोघांनी यायचंय, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ह्या सांघिक ट्रॉफीज आपल्याला देण्यात आल्यात. दोघांना मी विनंती करतो. आयोजक देखील आहेत आणि नारंगी नगरीची सुपुत्र आहेत. चेतन पाटील, अनिकेत पाटील आपण दोघांनी या. अनिकेतचा बिझी शेड्यूल आहे. अक्षय सांगळे, JCC A ला देखील रिक्वेस्ट आहे आपण देखील यायचे. JCC A टेटली आणि संपूर्णतः टीम आली तरी चालेल. सर्वांनी यायचंय. ज्युनियर संघाने ते रिक्वेस्ट केले सिनियर संघाला. अनिकेत पाटील आणि चेतन पाटील आपण दोघांनी एकत्रित यायचंय, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेत सांघिक पारितोषिके देण्यात आल्यात आणि त्यांना दोघांना मी विनंती करतो आपण दोघांनी या. आयोजक देखील आहेत आणि प्रचंड मोठी मेहनत त्यांची देखील ह्या स्पर्धेसाठी लाभले. ह्या स्पर्धेतील रनरअप मान्यवरांना सर्वांना विनंती असेल, दशरथ दादा पाटील आणि संपूर्णतः मान्यवर आपण सर्वांनी एकत्रित यायचंय. आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक रनरअप संघाचं नाव JCCB जीवदानी क्रिकेट क्लब बी. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. अहो JCC क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात आहे दबदबा. आमच्या JCC क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात आहे दबदबा. JCC क्रिकेट संघाचा प्रणय आहेत आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा रनरअप आहे संघ. हार्ड लक म्हणावे लागेल. अतोनात प्रयत्न प्रत्येकाचे राहिले परंतु अतिशय चांगला खेळ. तब्बल 24 संघांचा समावेश आणि त्या 24 संघातून रनरअप आल्यात आणि प्रणय आमच्यासोबत त्यांनी चर्चा साधतायत. सर्वप्रथम तर पूर्ण टीमला काँग्रेशन बोलतो, कारण खूप दिवसानंतर परत आम्ही कमबॅक केला, कारण मनोल पडानंतर खूप डाऊनफॉल झालेला होता. आणि थँक्यू सो मच बोलिंग पूर्ण टीमला, सिनियर टीम असतील, परत दशरथदादा असतील, सहदा असतील, विजयामा असतील आणि पूर्ण टीम आमची म्हणजे सिनियर, त्यांचा तो खूप मोठा पाठिंबा असतो आम्हाला. त्यांनी आम्हाला शिकवलं, त्यांनी आम्हाला घडवलं आणि आज आम्ही ह्या स्टेजला पोचलो आहे. तर खूप सारा धन्यवाद. तुमचा असा सपोर्ट आमच्यासोबत असून द्या हीच इच्छा आहे. थँक्यू. आणि आयोजन खूपच चांगलं आहे. इकडचं पूर्ण वातावरण पूर्ण पिवळं वातावरण, आगरी कोळी समाज आणि त्यांचं हे खूप आनंद झाला खेळून आणि खूप चांगलं वाटलं. येस, थँक्यू. आणि पुढील वाटचालींसाठी प्रणय, संपूर्णतः JCCB JCCA संपूर्णतः खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देतोय. आणि त्यानंतर ह्या स्पर्धेतील मालिकावीर, वैयक्तिक सर्वाधिक मोठा पुरस्कार आणि खेळाडूचं नाव मॅन ऑफ द सिरीज, ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 84 रन आहेत, ज्या खेळाडूच्या नावी 2 विकेट देखील आहेत, टोटल पॉइंट 94, आणि त्या खेळाडूचं नाव रुपेंद्रदादा पाटील, महेशदादा पाटील आणि त्यांच्या माध्यमातून LED TV आहे आणि ती देखील देण्यात येईल. संपूर्णतः मान्यवरांना मी विनंती करतो आपण सर्वांनी एकत्रित यायचे. दशरथ दादा पाटील आहेत आणि त्यांच्या सोबतीनं संपूर्णतः त्यांचा मित्रपरिवार, नारंगीतील अनेक वरिष्ठ व्यक्ती आहेत. मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी या. ह्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजच्या खेळाडूच्या नावी तब्बल 84 रन, 2 विकेट
खेळाडूचं नाव नवापूर गावचा सुपुत्र मिस्टर AK-47 नितेश पाटील सबसे कातिल. मी संपूर्णतः मान्यवरांना विनंती करतोय आपण सर्वांनी एकत्रित यायचे. रुपेनदादा पाटील, महेशदादा पाटील आणि त्यांच्या माध्यमातून हे LED TV, त्यानंतर आकर्षित करणारे ते चषक, वसंतदादा भास्कर पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय ते आकर्षित करणारी ट्रॉफी आणि सर्वांनी यायचं मान्यवरांना विनंती असेल. ह्या खेळाडूचा एक वेगळा वर्चस्व सातत्यानं आपण पाहिलं. खेळाडूचं नाव नितेश पाटील सबसे कातिल आहे. पाचच्या 4 ते 5 वर्षाचा हा खेळाडूचा आपण ग्राफ पाहायला गेला तर एक वेगळी चर्चा. नितेश आपण चर्चा करणार आहोत. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचंय. नितेशची पुन्हा एकदा ती ओळख पटवून द्यावीशी वाटते. खऱ्या अर्थानं नवापूर नगरीतील अगदी गरीब परिस्थिती खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर प्रचंड गरीब आहे. परंतु त्या परिस्थितीला मात देत असताना अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूचं एक वेगळं वर्चस्व, पाचच्या 5 ते 6 वर्षांचा ग्राफ पाहिला तर मला वाटतं सर्वाधिक जास्त मालिकावीर पटकावणारा हा खेळाडू नितेश पाटील पुन्हा एकदा फेम मध्ये येत असताना आपण पाहतोय. नितेश, ही कितवी आहे आतापर्यंतची मॅन ऑफ द सिरीज? ह्या वर्षीची तिसरी आहे. ह्या वर्षीची तिसरी. या अगोदर आपण पाहायला गेलं तर 2 सायकल आहेत. आता घरामध्ये पुन्हा एकदा ती TV आहे. TV कितवी आहे? TV पहिलीच आहे. TV पहिली आहे, अर्थातच ती कामाला आता येणार आहे. आणि ज्या प्रकारचे आयोजन, ज्या प्रकारचे हे नियोजन खऱ्या अर्थानं पाटील म्हटलं तर आपला संपूर्ण आता आगरी कोळी समाज आणि आगरी कोळी समाजामध्ये आपण देखील मोडले जातोय. ज्या प्रकारचे आयोजन आहे, ज्या प्रकारचा हा टॉस की बॉस आहे, आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्यानं अंडरआर्म क्रिकेटच्या पाहिल्यात. परंतु अंडरआर्म क्रिकेटच्या विश्वामध्ये प्रथमताच असलं हे टॉस की बॉस पाहतोय. आणि आयोजकांचा कशा प्रकारे उल्लेख करेल? आयोजन तर खूप चांगलं आहे. आपला नेहमी गेली टुर्नामेंट आपली झाली होती, तिकडे आयोजन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ते खूप मेहनत लागते ना, दिसते. आता हे खूप मोठं केलेलं आहे या लोकांनी. चांगली टुर्नामेंट झाली. आणि टॉस बद्दल बोललं तर हे युनिक आहे, काहीतरी हे नवीन बघायला भेटेल, चांगली गोष्ट आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थानं हा होता AK-47 का म्हटलं जातं खऱ्या अर्थानं नितेश या आयोजकांना दिली का? AK-47 का म्हटलं जातं तर ज्याच्या बॅटमधून ज्या फ्लोनं सातत्यानं ज्या प्रकारे AK-47 ती बंदूक आहे आणि त्या बंदुकीतून ज्या प्रकारे त्या रफ्तारानं गोळ्या दहाडल्या जातात आणि त्या रफ्ताराने ह्याची बॅट सातत्यानं ती बोलबाला करत असताना मैदानामध्ये आपण सातत्यानं पाहिलंय. आणि तो खेळाडू आपण पाहिला यंदाच्या वर्षामधील तिसरी मॅन ऑफ द सिरीज आहे. हार्डलक टीम, परंतु अतिशय चांगला खेळ त्यांचा देखील राहिला होता. आणि पुढील वाटचालींसाठी संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं, संपूर्णतः मान्यवरांच्या वतीनं नितेशला पुन्हा एकदा मी त्या शुभेच्छा देतोय. आणि त्यानंतर वळतोय ह्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ. एक खऱ्या अर्थानं स्वप्न पाहिलं होतं प्रत्येक खेळाडूनं. हितेश दादा असेल, नेहमीच आम्ही भाऊक होत असताना हितेश दादाला तो पाहिलाय. अनेक जण प्रश्नचिन्ह समोर असताना अनेक जण म्हणत होते हितेश दादा काय एंट्री करतोय. परंतु क्रिकेटची ती प्रचंड मोठी ओढ. आणि हितेश दादांना म्हटलं होतं कि ना संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. आणि त्या प्रकारचं ते लक्ष ठेवून आज खऱ्या अर्थानं आता इयरली खऱ्या अर्थानं तो एंड होतोय. आता येथून काही 2 ते 3 स्पर्धा असेल, परंतु ते स्वप्न उराशी घेऊन येत असताना हा व्यक्ती खऱ्या अर्थानं आपली संपूर्णता ती स्टार कास्ट वसई तालुक्यातून अनेक मोठमोठे खेळाडू, अनेक जणांचा विरोधक देखील असेल, परंतु ज्या प्रकारचं हे व्यक्तिमत्व आम्ही देखील जवळून जाणतोय. द गोल्डन हार्ट म्हणून या खेळाडूकडे आणि एक क्रिकेट चाहता, एक क्रिकेट प्रेमी म्हणून खेळाडूकडे सातत्यानं पाहिला जातो. आणि ह्या स्पर्धेतील आपण पाहतोय चॅम्पियन संघ. संघाचं नाव आहे हितांश क्रियांश 11 नवापूर. मी संपूर्णतः मान्यवरांना विनंती करतोय ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रथम पारितोषिक करतातच ह्या स्पर्धेचे प्रमुख आणि मुख्य टायटल स्पॉन्सर अर्थातच दशरथ दादा पाटील आपण यायचंय. दशरथ दादा आपल्या शुभ हस्ते
ह्या मानाच्या, ह्या सन्मानाच्या, या अभिमानाच्या अर्थातच आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित NPL सीझन 2 चॅम्पियन संघ हितांश क्रियांश 11 नवापूर. प्रकाश दादा आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील जॉईन व्हायचं. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे बरं, नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे बरं. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर, आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि खऱ्या अर्थानं आज रंजन दादा येथे अनुपस्थित आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून देखील प्रचंड मोठी मेहनत, अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहतोय. ग्रँड फिनालेमध्ये आपण ती स्क्रीन पाहतोय, परंतु रंजन दादा आणि त्यांच्या माध्यमातून हितेश दादा आपल्याला थांबायचंय. एखादा खेळाडू हितेश दादा आपल्याला रिक्वेस्ट आहे, बालीला देखील रिक्वेस्ट आहे, आपण दोघांनी यायचंय. 2 लेजंड खेळाडू आहेत, आपल्याला दोघांना विनंती असेल. आणि रंजन दादा आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून ती स्क्रीन देखील या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. आर्थिक आणि दानशूर व्यक्ती, बिझी शेड्यूल आहे, काही कारणास्तव शिरगावमध्ये थोडीशी बिझी आहेत, परंतु हितेश दादा हितांश क्रियांश दोघं आहेत आणि त्यांना देखील घेऊन यायचं. त्यांच्या नावानं हा संघ. हितेश दादा अजून कोण सोबत येत असेल तर त्यांना देखील घेऊन आले तरी चालेल. संदीप किणी सँडी, आता आयोजकांची रिक्वेस्ट आहे, चर्चा करायला आम्हाला आवडेल. यंदाच्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं अनेक अप्स अँड डाऊन्स. हितेश दादा समोर यायचंय, बाली आपण देखील यायचंय. संदीप, तिघांना खऱ्या अर्थानं 3 लेजंड खेळाडू आहेत. मुख्य स्क्रीनवर पाहतोय, बालीचा नक्कीच तो उल्लेख करावा असा वाटतोय. लेदर क्रिकेट ठाणा ग्रामीण आणि ठाणा ग्रामीणमध्ये सातत्यानं आपण पाहायला गेलं तर एक क्रिकेट एक वेगळं वर्चस्व बालीचं देखील पाहिलं, परंतु हितेश दादा आणि त्याच्या दिशेने आपण वळतोय. हे ऑनर आहेत, हे ऑनर आपण पाहतोय. हितांश क्रियांश आहेत, अभिनंदन प्रथमतः बाळांनो. आणि त्यानंतर हितेश दादा आहेत, हितेश दादाच्या दिशेने आपण वळतोय. खऱ्या अर्थानं हितेश दादाच्या डोळ्यात पुन्हा एकदा ते अश्रू आहेत. एक स्वप्न पाहिलं होतं, यंदाच्या वर्षामध्ये अनेक अप्स अँड डाऊन्स आले. आम्ही देखील त्या स्पर्धा पाहिल्यात, म्हणजे नवयुग 11 जयस्मृतीची स्पर्धा, समोर गुरुदत्त मनवेलपाडाचा संघ, 6 चेंडू 15 धावांची गरज असताना त्या देखील म्हणजे जवळजवळ घशापर्यंत येतो आणि तिथून सामना निसटत असताना अनेक वेळा आपण पाहिलंय. आणि क्रिकेटचा खेळ देखील तोच म्हणतोय. म्हटलं जातं ना, क्रिकेट का खेळ बिलकुल अरिजीत सिंह की गाने की तरह है. मतलब रुलाता भी वही है लेकिन सुकून भी उसी में मिलता है, जिसका नाम है क्रिकेट. आणि आता चॅम्पियन आहेत दादा, कशा प्रकारे उल्लेख कराल, कशा प्रकारे फील करतायत? खूप 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 छान वाटतंय. मी नारंगी गावाचं धन्यवाद देईन, कारण की या गावात जेव्हा मी येतो तेव्हा मला असं कधी वाटत नाही की मी कुठल्या दुसऱ्या गावामध्ये गेलो आहे. विवेक पाटील असो, सँडे असो किंवा सर्व नारंगी ग्रामस्थ, जेव्हा मी त्यांच्या गावामध्ये जातो ना, प्रत्येक गावातला माणूस मला विचार, अरे ये घरी ये काहीतरी खाऊन जा, काहीतरी पिऊन जा. म्हणजे मला असं वाटतच नाही की मी दुसऱ्या गावामध्ये गेलो आहे. त्यासाठी नारंगी गावाचं मनापासून धन्यवाद. आणि हितेश दादाचं पुन्हा एकदा ती चर्चा करावीशी वाटतंय. विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील तो संघ आहे हितांश क्रियांश नावानं. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये देखील ती संपूर्णतः एक मोठी स्टारकास्ट घेऊन, परंतु अनेक बॅड पॅच अप्स अँड डाऊन्स बरेच पाहिले, परंतु त्यानंतर शेवटी येत असताना म्हटलं जाताना की मेहनत करने वालों की कभी हार नाही होती. आणि ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्ण होत असताना आपण पाहतोय. बाली आमच्या सोबतीनं आहेत, बालीची देखील आम्ही चर्चा करणार आहोत. बाली प्रत्येकाला माहितीच असेल. हितेश मात्र मला वाटतं त्या नावानं कमी ओळखतात आणि बाळी या नावाने त्यांना एक वेगळी प्रसिद्धी आहे. पाठच्या 3 वर्षांपासून बाली देखील हितांश क्रियांश या संघामध्ये खेळत असताना आपण पाहतोय. बाली कशा प्रकारे फील करतोय? प्रथमतः सांगायला गेलं तर खूप छान वाटतं, कारण की खूप मेहनत केली होती आम्ही खूप अपडाऊन्स गेले. आम्ही जवळजवळ जिंकलेले मॅच हरलेलो आहोत. या वर्षात आम्ही पहिल्यांदा सेकंड टाईम फायनलला पोहोचलो आणि यावर्षी चॅम्पियन झालो. खूप छान वाटलं. सांगायचं गेलं तर सर्वच मुलांनी मेहनत घेतली होती. सर्व मुलांना यावेळेस विश्वास होता की आपण नाही काहीतरी करून दाखवावं. नाही ते प्रत्यक्षात उतरण्यात आलेलं आम्हाला खूप छान वाटतं. खूप सर्वांना इतकं मनापासून आनंद जात आहे की कोणी काही शब्दसुद्धा बोलू शकत नाही. फायनल बघायला गेलं तर आमच्या बाजूने असं कोणीच नव्हतं. प्रत्येकजण आमच्या हरण्याची वाट बघत होते, पण त्याच्यातच आम्ही जिंकलो. आम्हाला त्याचाच खूप आनंद झालेला आहे. हितेश मात्रे खऱ्या अर्थानं वन ऑफ द लेजंड आणि नवापूर नगरीतील म्हटलं तर बाली या नावाने एक वेगळी त्यांना वसई तालुक्यामध्ये प्रसिद्धी आहे.
खो खो खेळ असेल, अनेक खेळ, कला, क्रीडा, कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये एक त्यांचा वेगळी चर्चा आपण सातत्यानं बालीची देखील पाहिलो. आज ते स्वप्न सत्यामध्ये उतरत असताना आपण पाहतोय. संदीप किणे, आपल्याला विनंती असेल, नारंगी गावचे सुपुत्र आहेत, सँडी चॅम्पियन आहे संघ, कशा प्रकारे फील करतोय? खूप वाटते, हॅलो, खूप चांगलं वाटते आणि खुश आहे, सर्व टीम पण खुश आहे आणि खूप बरं वाटलं. जिंकलो फायनल, फर्स्ट टाइम जिंकलो. सँडी, गावामध्ये आणि गावामध्ये आपण चॅम्पियन झालात, भले दुसऱ्या संघामधून खेळत असेल, परंतु गावामध्ये ज्या प्रकारचा आपण आयोजकांना तितकाच मोठा हातभार लावलाय आणि तो संघ आज चॅम्पियन गावामध्ये आहे. गावकऱ्यांचा अनेक जणांचा सपोर्ट देखील होता, कशा प्रकारे वर्णन कराल? गावकऱ्यांनी, मुलांनी म्हणजे सर्व मेहनत खूप केली पिचला आणि ग्राउंडला, खूप मेहनत करून चांगली बॅटिंग पण झाली सर्वांची आणि फायनल विन झालं. यास खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा विवेक सर, आपण देखील यायचं, आयोजकांची रिक्वेस्ट आहे. विवेक सरांनी प्रथमतः ती जर्सी चेंज केली, अंपायरची जर्सी आतापर्यंत आपण पाहत होतो आणि त्यानंतर मान्यवर यावेळी आपल्यातून रजा घेतात. दादा, पुन्हा एकदा संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं खऱ्या अर्थानं हृदयाच्या अंतःकरणापासून दादा खूप धन्यवाद. आपण आणि त्यानंतर विवेक सरांशी आपण चर्चा करतोय. संघ चॅम्पियन आहे दादा, थोडक्यात ऐकायला आवडेल. भरपूर हितेशने जो केलंय ना, ते मुलांसाठी भरपूर काहीतरी केलेलं आहे आणि तो सर्वांना घेऊन चालतो, छोट्या छोट्या मुलांना. त्याला कोण स्टार नाही पाहिजेत, तो घडवतो आणि सर्वांना पुढे नेतो तो, बस. यस, थँक्यू. फोटोशूट चालू आहे, त्या कारणास्तव आता विवेक सरांना आम्ही जास्त डिस्टर्ब नाही करणार आहोत आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं गुण्या गोविंदानं थाटामाटात उत्साहात ही पार पडत असताना आपण पाहतोय. कोणाचा चुकून माकून सत्कार राहिला असेल तर पुन्हा एकदा संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं, संपूर्णतः नारंगी ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा क्षमा असावी आणि ही स्पर्धा गुण्या गोविंदानं थाटामाटात उत्साहात सीझन 2 अंडरआर्म क्रिकेटचा हा सोहळा या ठिकाणी पार पडला असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, थँक्यू.